कॉमन न्यूज, सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारानिमित्त बेलापूर नाका, गायकवाड वस्ती परिसरामध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली। यावेळी ठिकठिकाणी या पदयात्रेचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। या प्रचार फेरी दरम्यान प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आमदार लहूजी कानडे एक सुशिक्षित, एक साहित्यिक माणूस आहे, प्रशासनातला प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यामुळे त्यांनी आपलं काम करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन सर्व जाती धर्माला घेऊन गट तट पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेक विकास कामं या श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये केली आणि हे करीत असताना आम्ही आता प्रत्येक ठिकाणी फिरतो प्रचाराच्या निमित्ताने। या 86 गावामध्ये प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयाची कामं झालेली आहेत। बेलापूर आयनतपूरचा जर विचार केला तर आपण जो रस्ता पाहतो आहोत, बेलापूर श्रीरामपूर रोड अतिशय भव्य झाला, याला शासकीय याच्यामध्ये मान्यता मिळाली। त्याचप्रमाणे सुमारे 25 ते 30 कोटीची कामं बेलापूर आयनतपूरमध्ये विकास कामं झालेली आहेत। त्याच्यामध्ये रस्ते असो, मुस्लिम समाजाचे कब्रस्तानाचं सुशोभीकरण असो, जिल्हा परिषद शाळेमध्ये सुशोभीकरण असो, त्याचप्रमाणे एलएफडी असो, हे सर्व कामं या आमदार साहेबांच्या माध्यमातून झाले। त्यामुळे आम्ही फिरत असताना उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार साहेबांना मिळत आहे आणि जनतेला ही श्री पुरोगामी विचारसरणीचे बेलापूर आयनतपूर हे गाव आहे। विकासाचे मागे राहणारे लोक या भागामध्ये आहेत आणि जो खुंटलेला विकास आहे तो विकास भविष्य काळामध्ये जर पूर्ण करायचा असेल तर महायुतीच्या मागं आणि आमदार लहूजी कानडे हे जे आता त्या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची सभा झाली। पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं का या श्रीरामपूर तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी तुम्हाला 3000 कोटी रुपये देईन। त्यामुळे निश्चितच संपूर्ण विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि हे सर्व महायुतीच्या मागं आणि त्याच पद्धतीने आमदार लहूजी कानडे यांचं जे चिन्ह आहे ते घड्याळ आहे। या घड्याळ चिन्हावर सर्वांनी मतदान करावं आणि हे परिवर्तन गेल्या 50-60 वर्षात जे झालं नाही ते करावं अशी विनंती सर्व मतदारांना आम्ही करतो आणि माझी 2 शब्द आणि विशेष म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी, महसूल मंत्री यांनी ह्या वस्तीवरचा गेल्या 15-20 वर्षापासून जागेचा प्रश्न होता, तर आपल्या गावाला घरकुलासाठी जवळजवळ 43 एकर जागा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेली आहे आणि 1200 घरकुल ग्रामपंचायतच्या मार्फत आपण ह्या सर्व आमच्या बांधवांना देणार आहोत। ही खूप मोठी जमेची बाजू आहे। महायुतीचं सरकार जे आहे, हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य गोरगरिबांचं सरकार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा लहू कानडे ह्या श्रीरामपूर विधानसभेचे आमदार होतील याचा मतदारांचा उत्साह जर बघितला तर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आणि कानडे साहेबांची जी खूण आहे, महायुतीची जी खूण आहे ती घड्याळ आहे आणि घड्याळाच्या चित्रावर आपण बटन दाबावं अशी सर्व मतदारांना मी महायुतीच्या वतीने आव्हान करतो। त्याने प्रचार फेरीत फिरत असताना महायुतीचे उमेदवार माननीय लहूजी कानडे साहेब यांचा प्रचार करत असताना सर्व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे। खरं म्हणजे माननीय आमदार साहेब यांनी बेलापूर श्रीरामपूरसाठी जो महत्त्वाचा जो मुख्य रस्ता ज्यासाठी जवळ 20 कोटी रुपये खर्च आला तो दिल्यामुळे बेलापूरकरांचा आणि बेलापूर परिसरातल्या लोकांना याचा खूप मोठा आनंद झालेला आहे आणि याचा खूप मोठा फायदा आलेला आहे। त्यामुळे सर्व या ठिकाणी त्यांचे एक मोठे उपकार या बेलापूर आणि श्रीरामपूर रोडमुळे बेलापूरसाठी आहेत। त्यामुळे सर्वांनी आम्ही सर्व निर्णय घेतला आहे त्यांना प्रचंड मताने निवडून आणायचं आणि त्यासाठी आम्ही सर्व फिरतो आहोत आणि जो प्रतिसाद पाहता ते निश्चित निवडून येतील अशी शक्यता आहे। यावेळी सदर प्रचार फेरीमध्ये अरुण पाटील नाईक, शरद नवले, हाजी इस्माईल शेख, अभिषेक खंडागळे, दीपकराव निंबाळकर, चंद्रकांत पाटील नाईक, महेश खंडागळे, अक्षय पाटील नाईक, आकाश क्षीरसागर, मधुकर ठोंबरे, किशोर कांबळे, सचिन ब्राह्मणे, शोएब शेख, मोहसिन सय्यद, विशाल आंबेकर, शफीक बागवान, भाऊसाहेब तेलोरे, ॲडव्होकेट आयाज सय्यद, आयान सय्यद, अरविंद साळवी, संतोष उगले, सुभान शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।